कोडगेट सीझीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इन्कम एक्सपेन्स ट्रॅकर आणि त्याच्यासाठी आपण वापरणार आहोत आपली फ्री गुगलची टूल्स जी की आहेत गुगल ड्राईव्ह आणि त्याच्यावर वापरून आपण बनवणार आहोत गुगल फॉर्म आणि आपला गुगल शीट या सगळ्यांचा वापर करून आपण एक सिम्पल एक्सपेन्स ट्रॅकर बनवणार आहोत. त्याचा टोटल इंटरफेस कसा असेल ते तुम्हाला आता इथे इमेजमध्ये दिसतं आहे. पहिला आपला एक एक्सपेन्स फॉर्म आपण बनवणार आहोत, सिम्पल गुगल फॉर्म. त्याच्याशी रिलेटेड आपण एक एक्सेल शीट बनवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण शेवटी एक डॅशबोर्ड बनवणार आहोत. सिमिलरली आपण इन्कमसाठी एक फॉर्म बनवणार, त्याचा डेटा स्टोअर करण्यासाठी एक आपली गुगल शीट ऑनलाईन आणि त्याच गुगल शीटमध्ये आपण एक डॅशबोर्ड बनवणार आहोत इन्कमसाठीचा, त्याच्यावरून आपले सगळे एक्सपेन्सेस हे ट्रॅक करता येतील आणि इन्कमसुद्धा ट्रॅक करता येईल. तसंच खाली वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स आणि डोनट चार्ट आणि आपला बार चार्ट दिलेला आहे, ज्याचा वापर करून आपला ॲनालिसिस करता येऊ शकतो की आपला टोटल एक्सपेन्स किंवा टोटल इन्कम याचा जो कंप्लीट ॲनालिसिस आहे तो आपण इथे करू शकतो. आणि अतिशय सिम्पल वेने आपण हे करणार आहोत. तुम्ही सर्वजण तुमच्या सिम्पल गुगल अकाउंटचा वापर करून आणि गुगल ड्राईव्हचा वापर करून हे सिम्पल एक्सपेन्स ट्रॅकर, इन्कम एक्सपेन्स ट्रॅकर हे बनवू शकता. तर आपण डायरेक्टली सुरुवात करूया आपल्या पहिल्या स्टेपला, जी आहे क्रिएट गुगल फॉर्म फॉर एक्सपेन्सेस. आपण एक्सपेन्ससाठी गुगल फॉर्म क्रिएट करून घेणार आहोत. सुरुवातीला मी इथे लॉग इन केलेलं आहे कोडगेट सीझीच्या गुगल ड्राईव्हला आणि गुगल ड्राईव्हमध्ये मी ओपन करतो एक ब्लँक फॉर्म. ब्लँक फॉर्म आपलं एक एम्प्टी टेम्पलेट देणार आहे फॉर्मचं आणि त्याच्यामध्ये आपण अनटायटल्ड फॉर्मच्या जागी त्याला आपण नाव देऊया सिम्पल एक्सपेन्स. मी ते टायटल चेंज करतो आहे एक्सपेन्सेस आणि त्याच्यामध्ये आपण पहिला क्वेश्चन किंवा पहिला जे आपण इनपुट घेणार आहोत युजरकडून किंवा आपण जे इनपुट टाकणार आहोत ते परचेस डेट. कुठल्या डेटला आपण एक्सपेन्स केलेला आहे तो एक्सपेन्स इथे मेन्शन असेल आणि तिथे बाय डिफॉल्ट खाली डेट टाईप आलेला आहे इनपुट घेण्यासाठी. तिथे तुम्ही कॅलेंडर ओपन करून किंवा मॅन्युअली डेट टाईप करू शकता. जेव्हा आपण इनपुट देऊ तेव्हा आपण बघणार आहोत आणि याला रिक्वायर्ड करायचं आहे, म्हणजे कुठल्या तारखेला आपला हा एक्सपेन्स किंवा आपला खर्च झालेला आहे ते आपण तिथे देणार आहोत. दुसरा असणार आहे ते म्हणजे दुसरा आपलं एक रिक्वायर्ड फील्ड असणार आहे ते म्हणजे आयटम, की आपण काय परचेस केलेलं आहे त्याचं डिस्क्रिप्शन आपण तिथे देणार आहोत. त्याच्यानंतर आहे अमाऊंट. अमाऊंट म्हणजे किती रुपयाचा खर्च आपला झाला होता ते, आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण रिक्वायर्ड ठेवणार आहोत. ह्या तिन्ही गोष्टी या इम्पॉर्टंट आहेत, त्या फिल केल्याच पाहिजेत. आणि इथे आपण अमाऊंट जी आहे ती त्याच्यासाठी आपण नंबर घेतलेला आहे आणि नंबरच्या इथे आपण इज नंबर हे जे कन्स्ट्रेंट आहे म्हणजे तो नंबर कंपल्सरी असला पाहिजे. त्याच्या जागी आपण टेक्स्ट इनपुट करू शकत नाही कारण ती अमाऊंट आहे जे आपल्या कॅल्क्युलेशनसाठी लागणार आहे. आणि अजून एक इथे आपण ॲड करून घेणार आहोत कॉलम जो असणार आहे किंवा क्वेश्चन जो आहे कॅटेगरी. आपण इथे सिम्पल म्हणून काही किंवा सॅम्पल म्हणून काही एक्झाम्पल कॅटेगरी घेणार आहोत. कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 आणि अशा 5 कॅटेगरी आपण इथे ॲड करून घेतो आहे. कॅटेगरीचा अर्थ की तुम्ही तो एक्सपेन्स कशासाठी केला, जसं की होम रेंट असेल किंवा लाईट बिल असेल, काही असेल ते त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या इथे कॅटेगरी बनवून घेऊ शकता. अशा प्रकारे इथे पहिल्या 5 कॅटेगरी मी ॲड करून घेतलेल्या आहेत. इथे एक्झाम्पल म्हणून कॅटेगरी नाव घेतलं आहे, तुम्ही तुमचं नाव घेऊ शकता. आणि जो शेवटचा एक पार्ट आपण इथे घेणार आहोत तो असणार आहे रिसीट. जर तुम्हाला रिसीट अटॅच करायचे, रिसीट जर अपलोड करून ठेवायचे ड्राईव्हला, तर गुगल फॉर्मवर आपण रिसीट घेणार आहोत म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. आणि फाईल अपलोड नावाचा एक कंट्रोल तिथे ॲड करून घेतलेला आहे, जेणेकरून काय होणार आहे की इथे आपण रिसीटचा काढलेला फोटो किंवा स्कॅन केलेली कॉपी अपलोड करू शकतो. मॅक्सिमम नंबर 5 आणि मॅक्सिमम साईज 10 MB इथे घेतलेले आहे. सिम्पली आणि याला मी इथे रिक्वायर करणार नाही आहे कारण कंपल्सरी आपण नाही ठेवणार आहोत रिसीट अपलोड करण्यासाठी. अशा प्रकारे आपला फॉर्म दिसणार आहे शेवटी. आणि परचेस डेट, आयटम, अमाऊंट इनपुट करण्यासाठी कॅटेगरी, वेगवेगळ्या प्रकारे ते ड्रॉपडाऊन आपण ऑप्शन घेतला होता आणि शेवटी ॲड फाईल आणि शेवटी सबमिट बटन ऑटोमॅटिकली गुगल फॉर्मला येतं, तुम्हाला माहितीच असेल. आणि त्याच्याने आपला डेटा सेव्ह होणार आहे. आता आम्ही फॉर्मचं जे ओपन केलेली होती ती क्लोज केलेलं आहे डिझाईन. आणि रिस्पॉन्सेस नावाची इथे टॅब दिसेल डिझाईनमध्ये, जिथे आपण एक्सेल शीट क्रिएट करून घेणार आहोत, ऑनलाईन स्प्रेडशीट गुगलची, म्हणून त्याच्यावर क्लिक करायचं आहे ग्रीन आयकॉनला आणि क्रिएट न्यू स्प्रेडशीट आणि एक्सपेन्सेस रिस्पॉन्सेस आणि क्रिएट करायचं आहे. आपण नवीन का क्रिएट करतो आहे कारण बाय डिफॉल्ट आपल्याकडे आता कुठलीच एक्सेल किंवा स्प्रेडशीट क्रिएट केलेली नाही म्हणून ती क्रिएट केली आहे. आणि ओपनवर क्लिक केल्यानंतर एका नवीन टॅबमध्ये ती एक्सेल शीट किंवा स्प्रेडशीट जी ऑनलाईन आहे गुगलसाठीची ती ओपन होईल आणि तिथे तुम्हाला दिसेल की आपले जे सगळे
जी कॅटेगरीज आहेत ते इथे ॲड झालेले आहेत किंवा सगळे क्वेश्चन्स ॲड आहेत. टाईम स्टॅम्प बाय डिफॉल्ट आले आहे, परचेस डेट, त्याच्यानंतर पुढे आयटम जिथे आपण डिस्क्रिप्शन देणार आहोत, अमाऊंट किती रुपयाचा खर्च झाला होता तो, आणि शेवटी कॅटेगरी आणि रिसिट. कॅटेगरी आणि रिसिट हे सुद्धा इथे आपण ॲड करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ती जी एक्सेल शीट जी आपली किंवा जी शीट आहे खाली त्याला आपण नाव चेंज केले. तुम्हाला दिसेल खाली मी नाव देते तुला एक्सपेन्सेस, आणि अशा प्रकारे एक्सपेन्सेससाठीची जी स्प्रेडशीट बनवायची ती आपली क्रिएट झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपण इन्कमसाठी सुद्धा सेम एक फॉर्म आधी आपण क्रिएट करून घेणार आहोत. म्हणून पुन्हा एकदा गुगल फॉर्म्स आणि ब्लँक फॉर्ममध्ये आपण जातो आहे. सेम त्याच वेने आपण इथे एक फॉर्म क्रिएट करून घेणार आहोत जसं आपण एक्सपेन्सेससाठी क्रिएट केला होता. म्हणून पुन्हा एकदा सुरुवात करूया टायटल चेंज करण्यापासून. इथे मी नाव देतो इन्कम, ते नाव इथे टायटलला ऑटोमॅटिकली आलं आहे. आणि पहिला क्वेश्चन जो आपण इथे ॲड करून घेतो आहे तो असणार आहे डेट. जसं आपण एक्सपेन्स डेटसाठी घेतलेलं तसं इन्कमसाठी सुद्धा कुठल्या तारखेचा आपण इथे इन्कम टाकतो इथे, आणि त्याची कॅटेगरी आपण डेट किंवा त्याला टाईप आपण डेट घेतलेला आहे. त्याच्यानंतर इन्कम सोर्स, आपला वेगवेगळ्या सोर्सेसने इन्कम असेल, मे बी सॅलरी असेल किंवा अजून कुठे इन्व्हेस्टमेंट केलेले असेल त्याची रिटर्न असतील, किंवा अजून बऱ्याचशा गोष्टीने आपला इन्कम सोर्स जर असेल त्याच्यासाठी मी इथे एक एक्झाम्पल म्हणून 3 इन्कम सोर्स ॲड करून घेतो मी. इन्कम सोर्स 1, 2 आणि 3. आणि टाईप बघा ड्रॉपडाऊन घेतलेला आहे, जेणेकरून जी लिस्ट ओपन केल्यानंतर तिथे तिन्ही इन्कम सोर्स तुम्हाला ऑप्शनला येतील. आणि दोन्ही गोष्टी म्हणजे डेट आणि इन्कम सोर्स दोन्ही मी रिक्वायर्ड म्हणून करून घेतलेलं आहे. म्हणजे हे फिल केल्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होऊ शकत नाही. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आपण ॲड करूया. म्हणून पुन्हा इथे मी प्लसवर क्लिक केलं आहे आणि इथे आपण ॲड करून आता घेणार आहोत पुढचा टाईप, ज्याच्यामध्ये आपण लिहितो आहे इन्कम अमाऊंट, म्हणजे किती रुपयाचा टोटल इन्कम झालेला आहे ते आपण इथे ॲड करतो आहे. यालासुद्धा मी रिक्वायर्ड चेक करतो आहे आणि इथे 3 डॉटवर जाऊन रिस्पॉन्स व्हॅलिडेशनमध्ये नंबर आणि इज नंबर. का? कारण आपण इथे अमाऊंट म्हणून फक्त न्यूमरिकल व्हॅल्यूज किंवा अंकच फक्त इथे आपण घेऊ शकतो. त्यानंतर पुढे मी घेतो आहे इनवॉइस पे स्लिप. इनवॉइस पे स्लिप म्हणजे पुन्हा एकदा कुठली कॅटेगरी आपली असणार आहे तर ती म्हणजे फाईल अपलोड. म्हणजे जर आपल्याकडे त्याची पे स्लिप असेल किंवा रिसीट असेल तर तीसुद्धा आपण इथे अपलोड करून ठेवू शकतो. पुन्हा एकदा याला रिक्वायर करण्याची गरज नाही आहे. मॅक्सिमम नंबर ऑफ फाईल्स आपण 5 देऊ शकतो एका वेळेला एका इन्कमसाठी, आणि फाईल साईज 10 आहे. आणि रिक्वायर मी इथे चेक ठेवणार नाही आहे कारण ते काही कंपल्सरी आपण करत नाही आहोत. पुन्हा एकदा आय बटनवर क्लिक करून मी इथे फॉर्म एकदा चेक करून घेऊया. सगळे जे आपण गोष्टी ॲड करत होतो किंवा ज्याच्यात जसा आपण फॉर्म डिझाईन केला होता तो इथे डिझाईन झाला आहे. आता पुढची जी स्टेप आहे ती इम्पॉर्टंट आहे. आता इन्कम फॉर्मच्यासुद्धा रिस्पॉन्सिबलमध्ये जाऊन आपण त्याच्यासाठी एक स्प्रेडशीट ॲड करणार आहोत. पण नवीन ॲड करण्यापेक्षा जी ऑलरेडी आपली क्रिएट आहे एक्सपेन्सची याच्यासाठी घेतो आहे. म्हणून सिलेक्ट एक्झिस्टिंग स्प्रेडशीट आणि सिलेक्ट करायचं आहे, बटनवर क्लिक करायचं आहे. इथे गुगल ड्राईव्हमध्ये आपल्या जेवढ्या एक्सेल शीट्स किंवा स्प्रेडशीट्स असणार आहेत त्या इथे तुम्हाला दिसतील. आणि त्याच्यासाठी इथे तुम्हाला दिसेल लिस्टमध्ये एक्सपेन्स रिस्पॉन्सेस नावाची स्प्रेडशीट आलेली आहे, ती सिलेक्ट करायची आहे. आणि त्या एक्सेल जी आपली एक्सपेन्स रिस्पॉन्स स्प्रेडशीट होती त्याच्यामध्येच आपली ही इन्कमची सुद्धा एक नवीन शीट क्रिएट झाली. तुम्हाला इथे खाली दिसेल एक्सपेन्सेस आणि एक्सपेन्सेस रिस्पॉन्स 2 नावाच्या 2 क्रिएट झाल्या. इथे दिसेल तुम्हाला टाईम स्टॅम्प, डेट, इन्कम सोर्स, अमाऊंट आणि इनवॉइस पे स्लिप सगळं आलेलं आहे. याचं आपण नाव चेंज करून घेऊया. खाली इन्कम करून घेतलेलं आहे आणि इथे मी ओके करतो. आणि हे ॲड केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की दोन्हीचा जो डेटा आहे जेव्हा आपण फॉर्म फिलअप करू तेव्हा इथे डेट, इन्कम सोर्स, इन्कम अमाऊंट आणि पे स्लिप या सगळ्या गोष्टी इन्कमच्या फॉर्मच्यासुद्धा इथेच येतील आणि एक्सपेन्सच्या फॉर्मच्यासुद्धा इथेच येणार आहेत. त्यानंतर आता आपण काही सॅम्पल डेटा ॲड करणार आहोत. आणि डेटा ॲड करण्यासाठी मी पुन्हा एकदा इथे एक्सपेन्सच्या फॉर्मला आलो आहे आणि तिथे डेटा ॲड करण्यासाठी पुन्हा प्रिव्ह्यूवर क्लिक केलं आहे जेणेकरून आपला फॉर्म ओपन होईल. आणि जिथे तुमच्या इथे ब्राउझरमध्ये मे बी तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर एक कॅलेंडर ओपन होईल. आत्ता माझ्या ब्राउझरला मी इथे मॅन्युअली डेट्स टाकतो आहे. सिम्पल आपला हा डेटा पुढे यूज करायचा आहे फॉर्म्युलाजमध्ये, म्हणून मी इथे 1 जानेवारीच्याच एंट्री जास्त करून घेतो आहे. म्हणून 1 जानेवारी 2021 आणि आयटमचं नाव दिलं आयटम 1, अमाऊंट टाकली 5000, कॅटेगरी सिलेक्ट करतो एक्झाम्पल म्हणून कॅटेगरी 1.
आणि रिसीट काय मी ॲड करणार नाही आणि सबमिटवर क्लिक करतो. आता हा जो डेटा आहे तो सक्सेसफुली सबमिट झाला. पुन्हा सबमिट अनदर रिस्पॉन्स. आता हे सॅम्पल डेटा आहे म्हणून मी सबमिट अनदर रिस्पॉन्स करून दरवेळेला नवीन डेटा इथे ॲड करून घेतो आहे. तुमच्या वेळेला जेव्हा तुम्ही ह्या वापरायला घ्याल तेव्हा तिथे डायरेक्टली तो डेटा आहे तो तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही ॲड करणार आहात. आता दुसऱ्या एंट्रीसाठी पुन्हा 1 जानेवारी 2021 आयटम 2 अमाऊंट टाकले 200. कॅटेगरी मी इथे सिलेक्ट करतो, फॉर एक्झाम्पल कॅटेगरी 2. पुन्हा एकदा रिसीट ॲड करणार नाही आणि सबमिटवर क्लिक केलं आहे. अशा प्रकारे दुसरी एक्सपेन्स एंट्री गेली. तिसऱ्यासाठी पुन्हा सबमिट अनदर रिस्पॉन्स. डेट टाकतो इथे 1 फेब्रुवारी इथे टाकून घेतो आहे किंवा 1 जानेवारी, कारण पहिला आपला फॉर्मॅट आहे मंथ डेट आणि इयर म्हणून 2 जानेवारी करून घेतलेला आहे. आयटम 3 अमाऊंट 3000 आणि कॅटेगरी 3 आणि पुन्हा एकदा सबमिटवर क्लिक करतो आहे. अशा आपण इथे जानेवारी महिन्यातल्या एंट्र्या करून घेऊया. म्हणून पुन्हा एकदा इथे अजून एकदा डेट घेतो, मंथ पुन्हा एकदा 01 म्हणजे जानेवारी आणि डेट घेतो इथे 02 2 जानेवारी आणि इयर 2021. त्याच्यानंतर आयटम 4 म्हणून मी इथे आयटमचं नाव दिलेलं आहे. अमाऊंट पुन्हा एकदा घेऊया इथे 800 एक्झाम्पल म्हणून आणि कॅटेगरी घेऊया 4 आणि सबमिटवर क्लिक करूया. सबमिट झालेला आहे. परत अजून एक आता रिस्पॉन्स इथे ॲड करून घेतो शेवटचा, म्हणून मंथ पुन्हा जानेवारी, डेट 2, इयर 2021. आयटमला नाव देतो इथे समजा आयटम 5. अमाऊंट घेतो 9000 आणि कॅटेगरी घेतो कॅटेगरी 5 आणि सबमिटवर क्लिक करतो. हा रिस्पॉन्ससुद्धा सबमिट झालेला आहे आणि एक्सपेन्स शीटमध्ये तुम्हाला दिसेल की 5ही रिस्पॉन्स जे आपले आहेत आयटम 1 2 3 4 5 हे सक्सेसफुली सबमिट झालेले आहेत. त्याचे अमाऊंट झालेले आहेत, त्याच्या कॅटेगरी झालेल्या आहेत ज्या आपल्याला पाहिजे होते त्याप्रमाणे. त्यानंतर आपण आता इन्कम डेटा एंट्री करतो आहे. पुन्हा एकदा सेम इन्कमच्या फॉर्मच्या प्रिव्ह्यूला मी गेलो आहे. तिथे आपला फॉर्म ओपन झाला आहे. पुन्हा एकदा मंथ मी घेणार आहे जानेवारी, डेट घेतो 1 आणि इयर घेतलेलं आहे 2021. इन्कम सोर्स घेतो इन्कम सोर्स 1 आणि अमाऊंट इथे घेतलेली आहे 5000 आणि सबमिटवर क्लिक केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा सबमिट अनदर रिस्पॉन्स. अजून एक डेटा एंट्री आपण करूया, मंथ जानेवारी, डेट 1 आणि इयर 2021. इन्कम सोर्स समजा आता घेऊया आपण इन्कम सोर्स 2. इन्कम अमाऊंट फॉर एक्झाम्पल घेऊया 3500 आणि सबमिटवर पुन्हा एकदा क्लिक करूया. दुसरा रिस्पॉन्स सबमिट झाला आहे. तिसरा रिस्पॉन्स एक ॲड करून घेऊया. पुन्हा सबमिट अनदर रिस्पॉन्स, मंथ, डेट आणि इयर 2021. इन्कम सोर्स फॉर एक्झाम्पल इन्कम सोर्स 3 इथे घेतलेला आहे. इन्कम अमाऊंट घेऊया समजा 800 आणि पुन्हा एकदा सबमिटवर क्लिक केलेलं आहे. अजून एक रिस्पॉन्स इथे ॲड करून घेऊया एका सेम इन्कम सोर्सने. म्हणून पुन्हा एकदा मंथ जानेवारी, डेट घेऊया आपण 2 आणि इयर घेऊया 2021. इन्कम सोर्स मी इन्कम सोर्स 1 घेतो, रिपीट करतो आहे मी इन्कम सोर्स, याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेन. आणि इन्कम अमाऊंट घेतली 4000 आणि सबमिट. आता डेटा इथे सबमिट झालेला आहे. चेक करूया एक्सेल शीटमध्ये. खाली इन्कमची एक्सेल शीट आहे किंवा स्प्रेडशीट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल 4ही एंट्रीज आपल्याला आले. इन्कम सोर्स 1च्या 2 आणि 2 आणि 3चे 1 1 आणि सगळी अमाऊंटसुद्धा प्रॉपरली इथे आलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण बघतोय एक्सेल शीटसाठीचं टायटल आणि टाईम स्टॅम्पच्या एंट्रीज. म्हणून मी आधी टायटल पुन्हा चेंज करून घेतो ते एक्सपेन्सच्या जागी. या एक्सेल किंवा ह्या स्प्रेडशीटमध्ये आपल्या इन्कम आणि एक्सपेन्स दोन्ही आहे, म्हणून मी नाव देतो आहे कोड गेट्स इझीस आणि पुढे घेतो इन्कम एक्सपेन्स किंवा इन्कम एक्सपेन्सेस आणि हे असणार आहे आपलं नाव. म्हणून मी बाहेर क्लिक केलं पुन्हा एकदा आणि इथे दोन्ही एक्सेल जे आपल्याला इथे क्रिएटेड तर मी फाईलमध्ये जातो आहे आणि आपल्याला आता सेटिंग्स काही चेंज करायचं म्हणून स्प्रेडशीट सेटिंग्समध्ये जातो आणि इथे आता काय बदलून घ्यायचं आहे ते आता व्यवस्थित इथे बघून घ्या. त्याच्यामध्ये जनरलमध्ये तुम्हाला दिसेल लोकल आहे, म्हणजे आपण
कुठल्या रिजनमध्ये आहोत. बाय डिफॉल्ट युनायटेड स्टेट्स आहे, त्याच्या जागी आपल्याला आपली कंट्री म्हणजे इंडिया घ्यायचं आहे. म्हणून मी जो पहिलाच ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल इंडिया, त्याच्यावर क्लिक करतो आहे. आणि टाईम झोन बाय डिफॉल्ट इथे आपला आलाच आहे, इंडिया स्टँडर्ड टाईम किंवा IST जो आपण म्हणतो तो. आणि तो सुद्धा इथे सक्सेसफुली सिलेक्ट करून घेऊया आणि मग करूया सेव्ह सेटिंग्स. याच्याने आपल्या सेटिंग्स आता इंडियन टायमिंगसाठी सेट झालेले आहेत सक्सेसफुली. आणि इथे डेटा ऑटोमॅटिकली आपला स्टोअर होणार आहे किंवा जो फॉर्म आहे तो आपला ऑटोमॅटिकली स्टोअर होतो. त्यानंतर आपण बघणार आहोत डॅशबोर्ड्स. डॅशबोर्ड म्हणजे ॲक्च्युअली तुम्हाला जे मी सुरुवातीला दाखवलं होतं व्हिडिओच्या, जे आपले चार्ट्स वगैरे आपण बनवल्यासाठी एक इथे नवीन मी शीट ॲड करून घेतली आहे स्प्रेडशीटमध्ये आणि त्याला मी नाव देतो आहे मेन डॅशबोर्ड. मेन डॅशबोर्डमध्ये आपलं असणार आहे बऱ्यापैकी इन्कम प्लस एक्सपेन्स आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी. अजून एक डॅशबोर्ड आपण बनवणार पण तो आपण नंतर बघूया. याच्यासाठी मी आधी कॉलम्स क्रिएट करून घेतो मेन डॅशबोर्डचे. त्याच्यासाठी पहिला कॉलम जो मला लागणार आहे तो असणार आहे मंथचा. ते म्हणून पहिला कॉलम आधी मंथ क्रिएट करून घेऊया. म्हणून मी ते ए कॉलममध्ये पहिल्या रोला टायटल दिलेलं आहे मंथ. त्याच्यानंतर बीसाठी मी घेतो आहे कॅटेगरी 1. स्पेसिफिकली हा जो आपला फॉर्म आहे किंवा ही जी आपली एक्सेल आत्ता जी आपण मेन डॅशबोर्डची शीट बनवतो आहे त्याच्यामध्ये आपला फोकस हा एक्सपेन्सेसवर आहे, म्हणून मी इथे कॅटेगरीज ॲड करतो. तुमच्या लक्षात असेल आपण एक्सपेन्सेस बनवताना कॅटेगरीज बनवल्या होत्या 5, म्हणून 2 कॅटेगरी घेऊन मी ड्रॅग केलं पुढे दोन्ही सिलेक्ट करून कॅटेगरी 3, 4, 5 ऑटोमॅटिकली बनल्या. त्यानंतर टोटल एक्सपेन्सेस जिथे आपण किंवा टोटल एक्सपेंडिचर जिथे आपण सम करून घेणार आहोत किंवा ॲड करून घेणार आहोत सगळ्या कॅटेगरीच्या व्हॅल्यू. त्याच्यानंतर पुढचा जो कॉलम घेतो आहे त्याचं टायटल घेणार आहे टोटल इन्कम आणि शेवटचा जो घेतो आहे तो आहे ग्रॉस सेव्हिंग्स. म्हणजे त्याच्यामध्ये आपण डिफरन्स कॅल्क्युलेट करणार आहोत, इन्कम किती आहे आणि एक्सपेंडिचर किती आहे याच्यामधलं. तर अशा प्रकारे आपलं मेन जे कॉलम्स आहे जो आपला कंप्लीट कॉलम आहे मंथचा त्याच्या पहिल्या इथे मी सगळ्या आधी एंट्रीज करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो की फॉर्मॅट कसा चेंज करायचा. सो 12 महिन्यांसाठीच्या 12 डेट्स किंवा 12 एंट्रीज मी ते करून घेतो आहे. बाय डिफॉल्ट ह्याला डेट घेतल्यामुळे किंवा डेट आपण इथे ॲड करूया, जसं की 1/1/2021, त्याच्यानंतर 1/2/2021 आणि आता 12 महिन्यांसाठी मी इथे ॲड करून घेतो आहे. तुम्हाला इथे दिसेल 1/12/2021 पर्यंतच्या सगळ्या ज्या डेट्स आहेत त्या ॲड झालेल्या आहेत. आता इथे आपला डेट तर डिस्प्ले नाही करायचे, पण मंथ आणि इयर हे आपलं इम्पॉर्टंट आहेत. तर ते कसं करून घेतं त्याचे चेंज ते आपण बघणार आहोत. त्याच्या आधी अजून एक थोडं फॉर्मॅटिंग मी करून घेतो, ते म्हणजे प्रत्येक कॅटेगरीचं जे टायटल आहे आपण घेतलेलं त्याला मी कलर कोडिंग देतो, जेणेकरून ते बघायला किंवा समजून घेण्यासाठी जास्त बेटर पडेल. म्हणून प्रत्येक कॅटेगरीला एक वेगवेगळा कलर देतो. कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 3ला एक लाईट रेड कलर दिलेला आहे, कॅटेगरी 4साठी एक लाईट ऑरेंज कलर, कॅटेगरी 5साठी एक लाईट ग्रीनिश कलर किंवा एक थोडासा डार्क रेड. टोटल एक्सपेंडिचरसाठी रेड कलर आपण घेऊया आणि टोटल इन्कमसाठी घेऊया ग्रीन कलर आणि ग्रॉस सेव्हिंगसाठी आपण एक कलर सेट करून घेऊया, तो असणार आहे ब्ल्यू कलर. तुम्हाला पाहिजे ते कलर इथे घेऊ शकता किंवा एक लाईट ब्ल्यू कलर इथे घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण जो फॉर्मॅट मी तुम्हाला म्हटला तो सेट करून घेऊया आपल्या मंथसाठी. म्हणून मंथची जी डेटा रेंज आहे किंवा सगळा डेटा मी ते सिलेक्ट करून घेतलेला आहे आणि मग जाऊया फॉर्मॅटमध्ये. आणि फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर तिथे ऑप्शन आहे नंबर, तिथे मोर फॉर्मॅट्समध्ये जाऊन मोर डेट टाईम फॉर्मॅट्सवर मी क्लिक केलं. इथे तुम्हाला दिसेल की तो बाय डिफॉल्ट आपला फॉर्मॅट आहे day/month/year तो सिलेक्टेड आहे आणि त्याच्या जागी आपला एक वेगळा फॉर्मॅट क्रिएट करून घ्यायचा आहे स्वतःसाठी, जो असणार आहे फक्त मंथचं नाव आणि इयर. म्हणून डेट जो आहे तुम्ही रिमूव्ह करणार आहे इथून, त्यासाठी डेटवर क्लिक केलं, खाली डिलीटचा ऑप्शन आहे तो डिलीट केला आहे. जो स्लॅश होता एक्स्ट्रा तो पण काढून टाकलेला आहे. आणि मंथमध्ये आता आपलं कसा मंथ डिस्प्ले करायचा आहे तर मंथ ॲज अ फुल नेम, त्याचं पूर्ण नाव दिसलं पाहिजे. मी आता इंडिया घेतल्यामुळे बाय डिफॉल्ट मंथची नावं ही हिंदीमध्ये येत आहेत. तुम्ही जर
इंडिया मराठी घेतलं तर ते मराठीमध्ये सुद्धा दिसू शकतं. सो ऑगस्ट आणि इयर घेतलेलं आहे. सो January/2021, त्याच्यानंतर February/2021, अशा प्रकारे सगळे महिने इथे आले आहेत जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत. आता आपण जो टोटल एक्सपेंडिचरचा जो कॉलम आहे तिथे आपण एक बॉर्डर ॲड करून घेऊया, म्हणजे सेपरेशन होईल आपल्या कॅटेगरीज आणि उरल्या 3 कॉलम्समध्ये, टोटल एक्सपेंडिचर, टोटल इन्कम आणि ग्रॉस सेव्हिंग्समध्ये. जेव्हा आपलं पूर्ण डॅशबोर्ड डिझाईन येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल हे मी डिव्हिजन का करून घेतलेलं आहे. अजून एक रो सोडून रो नंबर 15ला एक टोटल म्हणून ॲड करून आपण घेऊया. इथे आपण टोटल काढणार आहोत प्रत्येक कॅटेगरीसाठी आणि त्याला एक कलर मी देतो आहे जो एक ग्रे कलर आहे टोटलसाठी. आणि अजून एक खाली मी घेतो आहे तो म्हणजे बजेट. आता बजेटचा अर्थ काय असणार आहे की प्रत्येक महिन्यासाठी आपलं बजेट आपण काय घेऊन ठेवणार आहोत ते असणार आहे. त्याचा यूज कसा आपण करणार आहोत ते आपण नंतर बघूया. त्यालासुद्धा एक लाईट ग्रीनिश कलर मी इथे घेतलेला आहे त्याच्या बॅकग्राऊंडला, जेणेकरून ते डिफरन्शिएट होतील टोटल आणि बजेट. आता टोटल जो असणार आहे त्याचं तिथे काय असणार आहे तर सम ऑफ, आणि हे सगळे वरचे कॉलम्स म्हणजे B2 पासून B13 पर्यंत, म्हणजे सगळ्या महिन्याची सम कॅटेगरी 1 साठीची इथे खाली आलेली आहे. आता सगळ्या कॅटेगरीजसाठी आपल्याला सेम करून घ्यायचं आहे किंवा सगळ्यांसाठी घ्यायचे ते B2 to B13 म्हणजे काय असणार ते जानेवारी 2021 पासून डिसेंबर 2021 पर्यंत. बी म्हणजे एक कॉलम आणि 2 पासून 13 पर्यंत म्हणजे ते सगळ्या रोज. आता हे मी ड्रॅग करून घेतलेलं आहे पुढे, ड्रॅग केल्यामुळे सगळ्यांसाठी आलं. आता इथे डीच्या इथे बघा D2 to D13 आलेले सम, आणि अशा प्रकारे प्रत्येक कॅटेगरीसाठीचं जे सम असणार आहेत टोटल प्रत्येक महिन्याची ती इथे येणार आहे. आता मी तेच पुढे ड्रॅग करून घेतलं आहे जेणेकरून टोटल एक्सपेंडिचर आणि टोटल इन्कम, टोटल सेविंग, ग्रॉस सेविंगला बघा I2 पासून I13 पर्यंत, म्हणजे प्रत्येक महिन्याची ग्रॉस सेविंगसुद्धा खाली सम किंवा टोटल बनून येणार आहे. आता टोटल एक्सपेंडिचर म्हणजे काय तर सम ऑफ, आणि आता आपल्याला घ्यायचे आडवी सम किंवा ॲडिशन, म्हणजे असणार आहे B2 पासून F2 पर्यंत. B2 म्हणजे कॅटेगरी 1 आणि F2 म्हणजे कॅटेगरी 5. आता ते सुद्धा मी खाली ड्रॅग करून घेतलं आहे. आता समजा हा इथे मी कॉलम घेतला तर B10 पासून F10 पर्यंत, म्हणजे वेगवेगळ्या माहिती जसं की सप्टेंबरसाठी, जूनसाठी किंवा शेवटचा घेतला तर डिसेंबरसाठी B13 पासून F13 पर्यंत. कारण 13व्या रोमध्ये डिसेंबर होता म्हणून ते या प्रकारे आलेलं आहे. पहिल्या रोमध्ये जानेवारी होता म्हणून B2 पासून B13 पर्यंत आलं होतं. त्याच्यानंतर ग्रॉस सेव्हिंग याच्यासाठीचा इथे फॉर्म्युला क्रिएट करून घेऊया. म्हणून ग्रॉस सेव्हिंगमध्ये पहिल्या ऑप्शन किंवा पहिल्या रोमध्ये क्लिक करून इक्वल टू, आणि इथे आपल्याला जी सम घ्यायची आहे ती ॲक्च्युली डिफरन्स असणार आहे आपला इन्कम आणि एक्सपेंडिचरमधला. म्हणून इन्कमचा कॉलम मी सिलेक्ट केला, म्हणून H2 मायनस आणि G2 म्हणजे एक्सपेंडिचरचा पहिला आणि H2 म्हणजे आपल्या इन्कमचा पहिला. यातला डिफरन्स घेतला आहे ते सुद्धा मी खाली ड्रॅग करून घेतलेलं आहे. आणि आता प्रत्येकासाठी येईल, जसं की आता ग्रॉस सेव्हिंग तो तर मी 3 नंबरच्या रोला बघितलं H3 मायनस G3, H4 मायनस G4 किंवा इथे H12 मायनस G12, म्हणजे अकॉर्डिंग टू द रोज प्रत्येकाची जो काही डिफरन्स आहे तो इथे सक्सेसफुली किंवा करेक्टली कॅल्क्युलेट होणार आहे. अशा प्रकारे आपले जे सिम्पल फॉर्म्युलेज होते किंवा जे आपले एक्सेलमध्ये आपण यूज करतो कॉलम्सचा यूज करून फॉर्म्युलेज ते आपण घेतलेले आहेत. आता मी डुप्लिकेट करतो इथे अजून एक आपण बनवून घेऊया डॅशबोर्ड जो असणार आहे आपला इन्कमसाठीचा डॅशबोर्ड. म्हणून मेन डॅशबोर्डची कॉपी इथे क्रिएट झाली, त्याला मी रिनेम करून घेतो आणि त्याला मी नाव देतो इथे इन्कम डॅशबोर्ड. इन्कम डॅशबोर्डमध्ये आपण फक्त फोकस करणार आहोत आपल्या इन्कमसाठी. जसं की तुमच्या लक्षात येईल ह्या मेन डॅशबोर्डमध्ये तो इन्कमचा कॉलम आहे टोटल इन्कम, तिथे आपण कुठलाच फॉर्म्युला अजून अप्लाय नाही केला आहे आणि तो घेण्यासाठी आपला व्हॅल्यूज पाहिजे ज्या आपण व्हॅल्यूज घेणार आहोत इन्कम डॅशबोर्डमधून. आता इन्कम डॅशबोर्ड आपण कॉपी केला आहे म्हणून तो सेम दिसतो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे, जसं की कॅटेगरीज ज्या आपल्या एक्सपेन्सच्या होत्या त्याच्याचं की आपण इन्कम सोर्स हे आपण इथे घेणार आहोत, म्हणून इन्कम सोर्स 1. आणि तुमच्या लक्षात असेल आपण इन्कम सोर्स 3च क्रिएट केले होते, म्हणून इन्कम सोर्स 1 पहिल्या कॉलममध्ये, इन्कम सोर्स 2 जो आपण घेणार आहोत दुसऱ्या कॉलममध्ये, आणि तिसऱ्या कॉलमसाठी आपण घेणार आहोत ते मी इथे सिलेक्ट करून सुद्धा घेऊ शकतो आणि ड्रॅग करून घेतलं इन्कम सोर्स 3 ऑटोमॅटिकली आले. कॅटेगरी 4, 5 पुढचे E आणि F जे कॉलम आहेत ते आपल्याला नको आहेत म्हणून त्यांना सिलेक्ट करून राईट क्लिक केलं आहे आणि ते आपण आता डिलीट करणार आहोत. म्हणून तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल डिलीट कॉलम्स E-F म्हणून ते दोन्ही आता कॉलम आपण डिलीट केलेले आहेत.
ते डिलीट झाल्यानंतर टोटल एक्सपेंडिचर आणि टोटल इन्कम आणि ग्रॉस सेव्हिंग इथे आलं आहे. त्याच्यामधला टोटल एक्सपेंडिचर हा जो कॉलम आहे तोच आपण ठेवणार आहोत. पण टोटल इन्कम आणि ग्रॉस जे आहे सेव्हिंग ते आपण डिलीट केलं आणि एक्सपेंडिचरच्या जागी आपण आता नाव देऊया टोटल इन्कम. आणि मी तोच कॉलम तसाच का ठेवला, कारण त्याला फॉर्म्युला आपला ऑलरेडी अप्लाय केलेला आहे. जरी तुम्हाला सगळे झिरोज दिसत आहेत तिथे आपले फॉर्म्युला आहेत, फक्त मी त्याचा कलर बॅकग्राऊंड कलर चेंज करून घेतो, जो केला आहे ग्रीन. आणि आता सगळ्या इन्कमचे जे कॅल्क्युलेशन आहे ते टोटल इन्कम लावीत आणि त्याचं जे व्हर्टिकल कॅल्क्युलेशन म्हणजे उभं कॅल्क्युलेशन सगळ्या महिन्यांचं इथे आपल्या खाली टोटलमध्ये येणार आहे. आता आपण इथे एक्सपेन्ससाठीचे फॉर्म्युले क्रिएट करून घेतो आहे. आता हे फॉर्म्युले क्रिएट करण्यासाठी आपण आधी बघून घेऊया की फॉर्म्युलेज आपण कसे क्रिएट करणार आहोत. थोडेसे कॉम्प्लेक्स फॉर्म्युले आहेत म्हणून मी इथे तुम्हाला सेपरेट दाखवतो आहे आणि नंतर हेच फॉर्म्युले आपण टाकणार आहोत आपल्या स्प्रेडशीट्समध्ये. आता इथे बघा स्क्रीनवर तुम्हाला इथे दिसेल सम इफ्स हा आपला फॉर्म्युला आहे आणि त्याच्यामध्ये 5 मेन पार्ट आहेत. पहिला पार्ट जो आहे सम इफ्स म्हणजे सम ओनली इफ, म्हणजे आपण इथे काय करतोय की सम किंवा ॲडिशनही कॅल्क्युलेट करतोय पण पुढे ओनली इफ घेतलं आहे, म्हणजे त्याला आपण काही कंडिशन देतोय. आता या कंडिशनसाठी त्याच्या आधी आपण कसली सम करतोय तर युअर एक्सपेन्सेस म्हणजे आपल्या एक्सपेन्सेसची सम करतोय, जे की आपले आहे डी कॉलममध्ये. आणि त्याच्यामागे आपण डॉलर का घेतला आहे, कुठे डॉलर घ्यायचा नाही घ्यायचा ते मी थोड्याच वेळात तुम्हाला एक्सप्लेन करेन. दुसरा पार्ट जो आपण बघतोय तो म्हणजे स्टार्ट डेट, म्हणजेच की कुठल्या डेटपासूनचा आपला जे समसाठी फॉर्म्युले आहेत किंवा समसाठी व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर एंड डेट घेतलेले आहेत, कुठल्या डेटपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. आणि शेवटी घेतलेले कॅटेगरी की कुठल्या कॅटेगरीसाठी घ्यायचं आहे. आता आपण 1 बाय 1 या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून घेऊया. पहिला तो पार्ट आहे सम इफ्स. त्याचा अर्थ हा आहे की सम ओनली इफ इट फॉलोज द कंडिशन इन द ब्रॅकेट्स, म्हणजे ब्रॅकेटमध्ये ज्या कंडिशन दिलेल्या आहेत त्या कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तरच आपण ॲडिशन किंवा जी सम आहे ती कॅल्क्युलेट करून घेणार आहोत. त्यातला जो डॉलर पार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. डॉलर आपण कधी घेतो की ज्या वेळेला आपण तो जो पार्ट असेल ती सेल किंवा ती रो ती लॉक करणार आहोत. लॉक म्हणजे ती आपण कंटिन्यू ठेवणार आहोत आपल्या थ्रू आऊट कॅल्क्युलेशनसाठी. जसं की तुम्हाला दिसेल इथे $D $1:$D. याचा अर्थ काय दुसरा तर $D हा आपण इथे लॉक करून ठेवलेला आहे, म्हणजेच कॉलम जो डी आहे तो लॉक केलेला आहे आणि त्यातली पहिली रो सुद्धा लॉक केलेली आहे. आणि आपण कुठपर्यंत ते सम करून घेणार आहोत तर त्या डी कॉलमसाठीची. त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल एक्सपेन्सेसमध्ये आपण घेतलं आहे $B $1, म्हणजेच काय तर जे आपले एक्सपेन्सेस शीटमधला आपण इथे घेतो आहे. आता इथे लक्षात घ्या एक गोष्ट की प्रत्येक फॉर्म्युलामध्ये आपण एक्सपेन्सेस घेतलेले. एक्सपेन्सेस म्हणजे काय होतं, जे आपण आपल्या शीटला नाव दिलं होतं, स्प्रेडशीटमधला एक पार्ट होता एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस शीट जी आपण बनवली होती त्याचं आहे, त्याच्यामधला आपण हे बी किंवा डी किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या घेणार आहोत कॉलम्स. आणि आपण हे सेव्ह कुठे काढतोय तर आपल्या मेन डॅशबोर्डमध्ये. म्हणून ते स्पेसिफिकली आपल्याला मेन्शन करायला लागतं की एक्सपेन्सेस कशामधून आपण घेतोय. सो कॉलम आता मी तुम्हाला एक्झाम्पलने सांगतो की जर कॉलम बी आणि रो 1 हे दोन्ही लॉक असतील जर आपण त्याच्या आधी डॉलर घेतला तर. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल आहे जसं की इथे खाली तुम्हाला दिसते $A2. याच्यामध्ये फक्त डॉलर हा एच्या आधी आहे म्हणून फक्त कॉलम ए हा लॉक असेल, पण ज्या रो आहेत पुढच्या जे आपण इथे 2 घेतले तसा आपण हा फॉर्म्युला ड्रॅग करू, त्याच्याप्रमाणे रो ह्या 3 4 5 6 7 ज्या असतील त्या चेंज होतील. पण जर त्याच्या आधी पण डॉलर असता तर त्या लॉक राहिल्या असत्या, म्हणजे त्या चेंज झाल्या नसत्या. आणि तिसरा जो पार्ट आहे जो की आपण इथे घेतला आहे तो म्हणजे कॉलम विल चेंज अँड रो 1 विल बी लॉक्ड इन. म्हणजेच काय तर ह्या केसमध्ये B $1 आहे, त्याच्यामध्ये बी जो कॉलम आहे तो आपला चेंज होऊ शकतो, जे आपण होरिझॉन्टलमध्ये घेणार आहोत जिथे आपल्या कॅटेगरीज बदलतील. पण त्याची जी रो आहे पहिली ती लॉक राहणार आहे, म्हणजे ती व्हॅल्यू चेंज होणार नाही आहे. आता आपण 1 बाय 1 ह्या फॉर्म्युल्याचं ॲप्लिकेशन बघूया. फॉर्म्युलामधला पहिला पार्ट जो आपला होता तुम्हाला इथे दिसत असेल, जे मी ॲरोन दाखवलं आहे, एक्सपेन्सेस $D $1:$D. म्हणजेच जो आपला अमाऊंटचा कॉलम होता एक्सपेन्सेस शीटमधला तो आपण इथे लॉक करून घेतला आहे. आणि त्याच्या अमाऊंट म्हणजेच 1 म्हणजे काय तर पहिली रो, आणि पहिल्या रोमध्ये आपलं नाव काय घेतलेलं तर अमाऊंट, त्याच्यामधल्या सगळ्यांची सम ही आपण इथे कॅल्क्युलेट करतो आहे. त्याच्यासाठी पहिला कॉलम म्हणजे डी कॉलम त्यातला फर्स्ट रो ही लॉक राहणार आहे आपल्या कॅल्क्युलेशनसाठी. त्याच्यानंतर तो दुसरा पार्ट आहे फॉर्म्युलामधला एक्सपेन्सेस आणि $B $1:$B. ते म्हणजे आपण काय घेतो आहे तर एक्सपेन्सेस शीटमधलं तुम्हाला दिसेल बीचा जो
टोटल जो कॉलम आहे तो आपण सिलेक्ट केला आहे, त्यातली परचेस डेट ही आपण सिलेक्ट करतो आहे म्हणून त्याला $1 ती पण लॉक आहे आणि त्याच्या खालच्या डेट्स हे आपण घेतो आहे. आणि या डेट्स आपण काय करणार तर कम्पेअर करतो आहे आणि कम्पॅरिझनसाठी आपण ऑपरेटर घेतला आहे ग्रेटर दॅन इक्वल टू आणि तो आपण कम्पेअर कुणाबरोबर करतो तर $A2. इथे ॲम्परसँड का घेतलेला आहे कारण हे आपण आता करंट शीटमधल्या म्हणजे मेन डॅशबोर्डमधल्या शीटमधल्या व्हॅल्यूबरोबर कम्पेअर करतो आहे. आणि ते कम्पेअर करताना आपण इथे काय घेतलेलं आहे तर $A2 का तर $A कारण आपला पहिला कॉलम लॉक ठेवायचा आहे, जो A कॉलम आहे तो लॉक ठेवायचा आहे आणि 2 त्याच्या आधी आपण डॉलर नाही घेतला आहे कारण आपण आत्ता जानेवारीसाठी बघतोय पण नंतर आपण फेब्रुवारीसाठी मार्चसाठी एप्रिलसाठी सुद्धा हे चेक करत जाणार आहोत म्हणून तो लॉक नाही ठेवलेला आहे. तो पुढचा पार्ट आहे या फॉर्म्युलामधला तो म्हणजे एक्सपेन्स $B $1 आणि कोलन $B आणि त्याच्यानंतर लेस दॅन साईन. आता जो पहिला ह्याच्या आधीचा फॉर्म्युला होता मी पुन्हा एकदा तो तुम्हाला दाखवून घेतो. त्याच्यामध्ये आपण चेक काय करतो ॲक्च्युली तर जानेवारीमधली जी पहिली डेट आहे त्याच्यापेक्षा जी परचेस डेट आहे ती ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू असली पाहिजे. म्हणजे काय तर जानेवारीमधलीच जी डेट आपण घेतोय ती असली पाहिजे. आणि पुढच्या पार्टमध्ये आपण काय चेक करतोय तर लेस दॅन EO मंथ आणि ब्रॅकेटमध्ये आपण काय घेतलेलं आहे तर $A2, 0 + 1. याचा अर्थ काय तर पुन्हा एकदा आपण परचेस डेटच चेक करायला घेतलेली एक्सपेन्स शीटमधली पण ती आपण कम्पेअर कोणाबरोबर करतोय तर मेन डॅशबोर्डमधल्या पुन्हा एकदा मंथ बरोबर पण त्या मंथच्या आधी आपण घेतलेलं EO मंथ म्हणजे एंड ऑफ मंथ म्हणजेच जानेवारी जर आपण कन्सिडर केला तर जानेवारीची शेवटची तारीख ही आपण घेतली आणि +1 का केले तर ती तारीख आपल्याला इन्क्लूड करायची आहे. जर आपण +1 नाही घेतला तर फक्त जानेवारीच्या 30 तारखेपर्यंतच आपण घेऊ पण जर +1 केला तर 31 तारखेपर्यंत आपण जाऊ शकतो आणि आपला जानेवारी 1 पासून 31 पर्यंत सगळं घ्यायचं आहे. म्हणून इथे लेस दॅन म्हणजे जी आपली डेट आहे ती जानेवारीच्या शेवटच्या डेटच्या +1 पेक्षा कमी ही असली पाहिजे. म्हणजेच थोडक्यात काय की आपण जी पूर्ण सम करतोय किंवा पूर्ण जी टोटल करतोय ती असणार आहे फक्त जानेवारी महिन्यातली. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं $A2 म्हणजे A कॉलम हा लॉक असेल पण 2 रो ही लॉक नसेल आणि रो आपले काय इथे रिप्रेझेंट करते मेन डॅशबोर्डमध्ये तर वेगवेगळे महिने. जसे की आपण हे ड्रॅग करत खाली जाऊ त्याप्रमाणे वेगवेगळे महिने इथे चेंज होत जाणार आहेत. त्याच्यानंतर शेवटचा पार्ट आहे फॉर्म्युलामधला त्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा एक्सपेन्सेसमधली घेतलेली आहे E कॉलम आणि E कॉलममध्ये आपण काय घेतलेलं आहे तर $1 म्हणजेच की मधला किंवा E कॉलममधली पहिली रो जी आपली कॅटेगरी आहे. आता आपण वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी घेतोय आणि स्पेसिफिकली कुठल्या कॅटेगरीची सम कुठे आली पाहिजे ते आपण इथे सिलेक्ट करतोय म्हणून एक्सपेन्सेस E1 किंवा $1 आणि इक्वल टू B $1. आता इथे जो डॉलर आहे तो आपण बीच्या आधी नाही घेतला आहे कारण मेन डॅशबोर्डमध्ये बघा खाली तुम्हाला दिसेल इमेजमध्ये की B हा कॉलम रिप्रेझेंट करतो एक कॅटेगरी पण तो आपण फिक्स नाही ठेवलो कारण जसं आपण पुढे जाऊ त्याची आपल्या कॅटेगरी चेंज होईल. म्हणजे तो जो कॉलम आहे तो C होईल D होईल E होईल आणि Fसुद्धा होऊ शकतो. पण $1 आपण इथे फर्स्ट रो लॉक ठेवले आणि याच्यामागे कारण काय की त्याच्यावरून आपण कॅटेगरी चेक करतोय. म्हणजे कॅटेगरी आपल्या E कॉलममधल्या एक्सपेन्स शीटची जी असणारी कॅटेगरी 1 2 3 4 5 आणि आपल्या B C D E आणि F मधल्या पहिल्या रोमधली जिथे आपण पुन्हा नाव घेतोय कॅटेगरी 1 कॅटेगरी 2 अप टू कॅटेगरी 5 म्हणजे ते मॅच होईल आणि त्या कॅटेगरीपुरती जी कॅल्क्युलेशन किंवा जे ॲडिशन आहे तेवढीच इथे आपल्याला दिसणार आहे. तर अशा प्रकारे हा जो फॉर्म्युला आहे तो आपण इथे क्रिएट करून घेतलेला आहे. तर आता आपण बघूया की हा फॉर्म्युला अप्लाय कसा आपण करतोय. आणि इथे बघा मी इथे पहिला कॅटेगरी 1च्या इथला खाली जो कॉलम आहे जानेवारीच्या समोर तो सिलेक्ट केला आहे आणि वरती इथे मी पेस्ट केला आहे तो फॉर्म्युला आणि तुम्हाला दिसेल इथे सम ऑटोमॅटिकली आली आहे 5000 जी का आली ती आपण चेक करूया. सो समवर क्लिक करतो आहे. आधी मी हा फॉर्म्युला सगळ्यांसाठी अप्लाय करण्याच्या आधी इथे चेक करूया. कॅटेगरी 1साठी तुम्हाला दिसेल जी आपली एक्सपेन्स शीट होती तिथे 5000 आहे म्हणून त्याचं कॅल्क्युलेशन ते सक्सेसफुली झालेलं आहे. जर मी हे ड्रॅग करून पुढे घेतला सेम फॉर्म्युला तर तुम्हाला दिसेल कॅटेगरी 2साठी 200 3साठी 3000 4साठी 800 5साठी 9000 सक्सेसफुली आलेलं आहे. आणि मी सेम सगळ्या गोष्टी खालीसुद्धा ड्रॅग करून घेतलेल्या आहे. टोटल एक्सपेंडिचर ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट झाले त्याची सम आले आणि ग्रॉस सेव्हिंग -18,000 आले. -18,000 का आलं कारण इन्कममध्ये काहीच नाही आणि आपला फॉर्म्युला आहे इन्कम मायनस एक्सपेन्स. सो 0 - 18,000 म्हणून -18,000 इथे ऑटोमॅटिकली आलेलं आहे. नेक्स्ट आता आपण इथे चेक करून घेऊया तो असणार आहे इन्कम फॉर्म्युला. सो इन्कमच्या शीटसाठीचा जो फॉर्म्युला आपण बनवणार आहोत त्याच्या आधी मी तुम्हाला डिफरन्स सांगतो कारण
आता तुम्हाला इथे दिसेल की डिफरन्स एक्सपेन्स फॉर्म्युला आणि इन्कम फॉर्म्युलामधला. मी आता पूर्ण फॉर्म्युला तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही, कारण ऑलरेडी मी तुम्हाला तो केलेला होता. तर तुम्हाला डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, मी तुम्हाला तिथे त्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकेन. तर एक्सपेन्स फॉर्म्युलामध्ये आपण जे घेतलं होतं ते तुम्हाला इथे इमेजच्या लेफ्ट साईडला दिसेल, आणि राईट साईडला आपण इन्कमसाठी जो फॉर्म्युला घेणार आहोत तो दिलेला आहे. तर इन्कमच्या फॉर्म्युला आणि एक्सपेन्सच्या फॉर्म्युलामधला तो चेंज आहे तुम्ही अंडरलाईन केला आहे इन्कम फॉर्म्युलामध्ये. पहिली अंडरलाईन चेक करा जिथे मी इन्कम घेतलेलं आहे. त्याचं कारण काय की जिथे आपण एक्सपेन्स फॉर्म्युलासाठी सगळ्या व्हॅल्यूज किंवा सगळ्या कंपॅरिझन्स हे एक्सपेन्सेस या शीटमधून घेतले होते, ते आता आपलं सगळे घ्यायचे आहेत इन्कम शीटमधून. म्हणून जिथे एक्सपेन्स होता त्याच्या जागी मी इथे चेंज केलं आहे नेम इन्कमने. दुसरा चेंज जो तुम्हाला इथे दिसू शकतो मेनली तो म्हणजे शेवटच्या लाईनमध्ये बघा इन्कम फॉर्म्युल्याच्या, जिथे अंडरलाईन केलेलं आहे कम्प्लीट टर्म इन्कम एक्सक्लेमेशन मार्क $C $1:$C. सो हा कुठला होता जिथे आपण कॅटेगरीज चेक करत होतो. तुम्हाला आठवत असेल पहिल्या फॉर्म्युलामध्ये कॅटेगरीज ज्या आपण एक्सपेन्सेसमध्ये चेक करत होतो ज्या होत्या एक्सपेन्सेसच्या शीटमधल्या कॉलममध्ये. पण इन्कममध्ये आपल्याला माहिती आहे कॅटेगरी आपल्या होत्या 5 एक्सपेन्समध्ये, पण इन्कममध्ये आपण इन्कम सोर्सेस घेतलेले होते 3च. म्हणून तिथे आपलं जे इन्कम सोर्सेस जे आहेत सगळे ते C कॉलममध्ये आहेत. म्हणून इथे मी चेंज केलं आहे ईच्या जागी C. एवढेच फक्त चेंज करायचे फॉर्म्युलामध्ये, बाकी सगळा फॉर्म्युला सेम आहे, बाकी सगळं फॉर्म्युलाचं लॉजिक पण सेम आहे. जसं की आपण इन्कमची सम करतोय D कॉलमवर, त्याच्यानंतर इन्कम आपण चेक करतोय त्याच्यात ज्या डेट्स आहेत त्या जानेवारी म्हणजे पहिल्या महिन्याचं जर घेतलं तर A2 जर घेतलं तर जानेवारीच्या पहिल्या डेटपासून लास्ट डेटपर्यंत असले पाहिजेत. जसं आपण हे ट्रॅक करतो तसं आपण फेब्रुवारी मार्च एप्रिल सगळ्या ठिकाणी जाणार आहोत. सो हा फॉर्म्युला जो मी इथे दाखवला इन्कमचा तो आता आपण अप्लाय करूया डायरेक्टली. अप्लाय करण्यासाठी इथे बघा मी आधी इन्कमच्या डॅशबोर्डला जातो, कारण तिथे आपला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. इन्कम सोर्स वनच्या खाली जानेवारीच्या समोर क्लिक केलं आणि तिथे पेस्ट केला आहे फॉर्म्युला. तिथे व्हॅल्यू बाय डिफॉल्ट पहिली 9,000 आलेली आहे, आणि मी चेंज केला जो होता तो C कॉलमचा तो इथे मी तुम्हाला दाखवून घेतो. आणि 9,000 इथे व्हॅल्यू आली आहे. ती का आली तर इन्कमच्या एक्सेल शीटला किंवा स्प्रेडशीटला जाऊन बघूया 5,000 इन्कम सोर्स 1 आणि 4,000 हे इन्कम सोर्स 1साठी दोन्ही आहेत. म्हणून 5 अधिक 4,000 म्हणजे 9,000 इथे ऑटोमॅटिकली आले आहे. हे मी सेम फॉर्म्युला खाली ड्रॅग करून घेतो आणि सेम आडवासुद्धा ड्रॅग करून घेतो. तुम्हाला फिर इन्कम सोर्स 2साठी 3,500 आणि इन्कम सोर्स 3साठी 800 हे सुद्धा सक्सेसफुली आलेले आहेत इन्कम डॅशबोर्डमध्ये. आणि टोटल इन्कम कॅल्क्युलेट झालेलं आहे 13,300 जी आहे आडवी सम या जानेवारीसाठी. आणि मेन डॅशबोर्डमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे तर आधी मी सगळे गोष्टी सिलेक्ट करून घेतो आणि फॉर्मॅटमध्ये मी इथे घेतो अकाउंटिंग. त्याच्याने काय होणार आहे तर RS म्हणून तिथे येईल, रुपीजमध्ये येईल, जे की एक आपण काय म्हणू शकतो एक चांगलं रिप्रेझेंटेशन असेल आपल्या एक्सेल शीटसाठी. सेम गोष्ट मी करून घेतो इन्कमच्या डॅशबोर्डसाठी सुद्धा. म्हणून फॉर्मॅटमध्ये नंबर अकाउंटिंग RS किंवा रुपीज इथे आलेलं आहे. पुन्हा एकदा मेन डॅशबोर्डला जातो. आता फक्त राहिलं आहे काय की ते इन्कमच्या खाली व्हॅल्यू, म्हणून इन्कमच्या मी खाली क्लिक केलेलं आहे इक्वल टू आणि सम, आणि कुठून आपला घ्यायचा व्हॅल्यू तर इन्कम डॅशबोर्डला जातो. आणि जिथे आपली जी पहिली आहे E1 किंवा E2 सॉरी, सो मी इथे E2 घेतलेला आहे आणि ती इथे आलं आहे 13,300. ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट झाला आहे डिफरन्स 13,300 वजा 18,000. आणि सेम मी खाली ड्रॅग करून घेतलेला आहे, जेणेकरून काय होईल की प्रत्येक महिन्यासाठी जेव्हा इन्कम कॅल्क्युलेट होईल तो सुद्धा खाली खाली प्रत्येक महिन्यासमोर येत जाईल. आणि नेक्स्ट पार्ट जो आपण आता बघणार आहोत तो आहे कलर कोडिंगचा. सो कलर कंडिशनिंग किंवा कलर कोडिंग आता आपण करून घेणार आहोत. पहिला आपण करून घेतो एक्सपेन्सच्या फॉर्मसाठी, ज्या की आपल्या सगळ्या कॅटेगरी होत्या. म्हणून मी E कॉलम सिलेक्ट करून घेतला आहे सगळा, आणि तिथे कंडिशनल फॉर्मॅट रूल्स पहिला रूल मी इथे सेट करून घेतो आहे, जो असणार आहे व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये. आणि मी इथे काय चेक करतो आहे तर जर व्हॅल्यू कॅटेगरी 1 असेल तर त्याचा कलर मी इथे चेंज करून घेतो आहे, समजा हा लाईट ग्रीन, आणि डन. ॲड अनदर रूल करून मी बाकी कॅटेगरीसाठी सुद्धा हे चेंज करून घेऊ शकतो. म्हणून ॲड अनदर रूल आणि पुन्हा एकदा टेक्स्ट एक्झॅक्टली, आणि जर असेल समजा कॅटेगरी 2 तर त्याला आपण वेगळा कलर इथे देऊया. आता मी एक कलर इथे का चेंज करून घेतो आहे, कारण लक्षात ठेव की आत्ता आपल्याकडे फक्त 5 एंट्री केलेल्या आहेत.
पुढे तुमच्याकडे हजारो एंट्री असतील या कॅटेगरीजच्या, तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कलरवरून सुद्धा समजू शकेल. म्हणजे न वाचता जर तुम्ही कलर कोडिंग बघितलं तर कलर वाईज तुम्हाला समजेल की कुठल्या कॅटेगरीमधले तुमचे किती एक्सपेन्स आहेत आणि कुठल्या कॅटेगरीमधले किती जास्त आहेत, किती कमी आहेत, आणि या सगळ्या गोष्टी. त्याच्यासाठी इथे या प्रकाराचं जर आपण फॉर्मॅटिंग करून घेतलं आपण आपल्या इन्कम आणि एक्सपेन्ससाठी, तर ते व्हिज्युअली किंवा बघताना आपल्याला जास्त लवकर समजू शकतं. म्हणून याप्रमाणे आपण इथे चेंज करून घेतो आहे आणि अशा प्रकारे सगळ्या कॅटेगरीजसाठी मी इथे चेंज करून घेतलेलं आहे, प्रत्येक रूल ॲड करून. आणि सगळ्या कॅटेगरी सक्सेसफुली इथे कलर कोडेड झालेले आहेत. आता आपण सेम गोष्ट करून घेऊया इन्कमसाठी. तिथे आपल्याकडे कॅटेगरीच्या जागी होते इन्कम सोर्स, म्हणून मी कॉलम सी सिलेक्ट केला आहे. फॉर्मॅटमध्ये जाऊन तिथे आपला ऑप्शन आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग, आणि सेम गोष्ट जी आपण केली होती आपल्या कॅटेगरीसाठी ती इथे करून घेऊया. मग मी पुन्हा एकदा जातो आहे इन्कम सोर्स 1साठी, म्हणून टेक्स्ट इज एक्झॅक्टली फॉर्मॅट सेल्स, आणि इन्कम सोर्स 1, आणि ते असेल तर त्याला बाय डिफॉल्ट मी इथे एक कलर सेट करून घेतो आहे. तो असेल समजा लाईट पिंक किंवा लाईट रेड. सेम बाकी इन्कम सोर्सेससाठी सुद्धा मी इथे चेंज घेतो आहे. अशा प्रकारे इथे सगळ्या इन्कम सोर्ससाठीचं कलर कोडिंग किंवा कलर कंडिशनिंग हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर मेन डॅशबोर्डला जाऊन किंवा रो नंबर 17 जी आहे तिथे आपण आता बजेटमध्ये ॲड करून घेऊया ओव्हर बजेटसाठीचा फॉर्म्युला. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं सुरुवातीला, बजेट आपण घेतो आहे प्रत्येक महिन्यासाठीचं त्या कॅटेगरीचं. म्हणजे आता जसं मी 10,000 टाकलं, याचा अर्थ काय, तर प्रत्येक महिन्याला कॅटेगरी 1मधला खर्च 10,000पर्यंतच असला पाहिजे. कॅटेगरी 2साठी प्रत्येक महिन्याला 5,000पर्यंतच असला पाहिजे. कॅटेगरी 3ला मी घेतलं आहे फॉर एक्झाम्पल 6,000, कॅटेगरी 4ला घेतलं आहे 5,000, आणि कॅटेगरी 5ला समजा घेऊया आपण 35,000. सो अशा प्रकारे इथे कॅटेगरीजसाठीचं सिलेक्शन करून घेतलेलं आहे वेगवेगळ्या कॅटेगरी. तर प्रत्येक महिन्यातलं आपलं एक्सपेंडिचर आपण किती ठेवू शकतो ते. आता हे चेक कसं करायचं, तर कॅटेगरी 1साठीचं जे आहे मी तिथे बजेटच्या समोर मी क्लिक केलेलं आहे प्रत्येक महिन्याचं बजेट, आणि कंडिशनल फॉर्मॅटमध्ये मी पुन्हा एकदा गेलो आहे. त्याच्या आधी या सगळ्या गोष्टी मी आधी सिलेक्ट करून घेतो आहे ज्या आहेत कॅटेगरी 1पासून टोटल एक्सपेंडिचरपर्यंत, आणि तिथे मी फॉर्मॅटमध्ये जाऊन कंडिशनल फॉर्मॅटिंग करतो आहे. हे जास्त बेनिफिशियल आहे कारण ह्याच्यामध्ये कुठली रेंज म्हणजे किती गोष्टींमध्ये आपलं चेक करायचं ते घेतलं आहे. आणि तिथे फॉर्मॅट रूलमध्ये मी चेक करतो आहे सुरुवातीला, जसं की तुम्हाला इथे दिसतं आहे. आणि तिथे एक ऑप्शन आहे जो आहे कस्टम फॉर्म्युला, आणि कस्टम फॉर्म्युलामध्ये जाऊन आपण व्हॅल्यू फॉर फॉर्म्युलामध्ये चेक करतो आहे इक्वल टू, आणि इथे आपल्याला कम्पेअर करायचं आहे ॲक्च्युली की जी व्हॅल्यू आपल्या इथे सिलेक्ट झालेली आहे किंवा त्या रेंजमधले जो कॉलम आहे तो कॉलम हा जी आपली अमाऊंट दिली आहे त्याच्यापेक्षा ग्रेटर आहे का. B2 जो आपला पहिला कॉलम होता किंवा पहिला जी आपली सेल आहे जानेवारीमधली पहिली कॅटेगरी, ग्रेटर दॅन $17. आता डॉलरचा अर्थ मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. बी का नुसता ठेवलेला आहे कारण ती आपले चेंज होत जाईल CDEFमध्ये, पण 17 नंबरची रो ही सेम राहील कारण तिथे आपलं बजेट आहे. तर ते बजेटपेक्षा जास्त असेल, म्हणजे समजा हे जे 5,000 आहेत जे आपलं बजेटपेक्षा ग्रेटर असेल, तर आपण काय करणार आहोत फॉर्मॅट, तर त्याचा जो कलर आहे तो आपण चेंज करणार आहोत. कलर चेंज केल्याने काय समजेल की अरे ह्या महिन्यासाठी ह्या कॅटेगरीसाठी आपलं ते बजेट होतं ते एक्सीड झालं आहे. म्हणून मी ते कलर चेंज करून घेतो. एक चांगला कलर आपण घेऊया, तो आहे रेड. रेड कलर घेतल्याने काय झालं आहे की तिथे चेक होईल की आपल्या ठरलेल्या बजेटपेक्षा ही गोष्ट जास्त केलेली आहे म्हणून. आणि मी डनवर क्लिक करतो आहे, तर तुम्हाला दिसेल इथे 18,000 जे आपलं कॅटेगरीचं बजेट होतं ते एक्सीड झालं आहे. मी 10,000च्या जागी इथे चेंज करतो 500 चेंज केल्यावर तुम्हाला दिसेल कॅटेगरी 1च्या खाली 5,000 आलं आहे जानेवारीसाठी. म्हणजे काय, जानेवारीसाठी जे आपण अप्लाय केलेलं होतं 500 बजेट त्याच्यापेक्षा 5,000 जास्त झाले. समजा मी चेंज केला 8,000, तर त्याचा जो कलर होता तो गेलेला आहे. अशा प्रकारे इथे तो फॉर्म्युला होता आपला कंडिशनल फॉर्मॅटिंगसाठी, जिथे आपला हे समजेल की आपल्या बजेटपेक्षा त्या महिन्यासाठीच्या बजेटपेक्षा कॅटेगरी जास्त गेले आहे का ते आपल्या लक्षात येईल. आता मी सगळे सिलेक्ट करून येत आहे, बोल्ड करून घेतो आहे कंट्रोल B ने.
जेणेकरून ते जास्त अपीलिंग किंवा जास्त डिफरन्शिएटिंग होईल. सिमिलरली टोटलसाठी सुद्धा मी ते बोल्ड करून घेतो आहे. म्हणजे ह्या ज्या अमाऊंट आहेत त्या आपल्या इम्पॉर्टंट अमाऊंट आहेत जे आपल्या लक्षात येईल. आणि शेवटी जे टोटल एक्सपेंडिचर आहे त्याच्यासाठी मी घेतो इथे सम या सगळ्या बजेटची. ज्याच्याने काय होईल की टोटल एक्सपेंडिचरसाठी टोटल त्या महिन्यासाठीचं सगळ्या कॅटेगरीचं बजेट जे आहे, जसं की 8, 5, 6, 5,000, 35,000 म्हणजे टोटल 59,000 हे माझ्या सगळ्या महिन्यांसाठीचं बजेट होतं. आता इन्कमला जाऊन सुद्धा सेम आपण करून घेऊया. आधी मी जे सगळे टायटल होते ते बोल्ड करून घेतलेले आहेत आणि इन्कमचं सुद्धा सेम फॉर्मॅटिंग करूया. त्याच्यासाठी टोटलमध्ये सुद्धा मी सगळे बोल्ड करून घेतो आहे ज्या टोटल्स आपल्या कॅल्क्युलेट झालेले आहेत त्या. आणि सगळे महिने आहेत ते सुद्धा सगळे सिलेक्ट करून घेतलेत आणि ते सुद्धा इथे बोल्ड करून घेतो आहे. सेम फॉर्मॅटिंग मी इथे सुद्धा करून घेतो आहे मेन डॅशबोर्डला. आणि अशा प्रकारे आपलं बऱ्यापैकी जे फॉर्मॅटिंग होतं ते कंप्लीट झालेलं आहे. आता पुढे आपण बघणार आहोत ते म्हणजे चार्ट्स कसे ॲड करायचे. तुम्हाला सुरुवातीच्याच इंट्रोडक्टरी पार्टमध्ये मी सांगितलं होतं की आपण याच्यासाठी चार्ट बनवणार आहोत. म्हणून ते चार्ट्स बनवण्यासाठी सुरुवातीला आपला कुठला डेटा चार्टमध्ये पाहिजे तो सिलेक्ट करून घेऊया. म्हणून आपण इथे एक रेंज सिलेक्ट करून घेतलेली आहे A1 पासून ते F13पर्यंत. आणि इन्सर्टवर क्लिक करून आपल्या इथे ॲड करायचं आहे चार्ट. चार्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की डायरेक्टली इथे चार्ट्स ॲड होणार आहेत मेन डॅशबोर्डवर. जसं की इथे बाय डिफॉल्ट एक चार्ट ॲड झाला, तो आहे स्टॅक्ड एरिया चार्ट. बट आपला एक वेगळ्या प्रकारचा चार्ट इथे पाहिजे जो एक स्टॅक्ड बार चार्ट नावाची एक कॅटेगरी असते. तो जास्त इझी पडतो अंडरस्टँड करायला या बजेट टाईपमध्ये. म्हणून मी आधी अरेंज करून घेतो हा चार्टची पोझिशन. रिअरेंज केल्यानंतर इथे जो आपला नॉर्मल चार्ट होता चार्ट टाईपमध्ये मी जातो चार्ट एडिटरमध्ये आणि खाली तुम्हाला इथे चार्ट टाईप दिसेल जिथे आहे बारच्या कॅटेगरीमध्ये स्टॅक्ड बार चार्ट. याच्यावर मी क्लिक करतो आहे. तो सिलेक्ट करून मी घेणार आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक कॅटेगरी वाईज इथे जानेवारीसाठी का बनलं आहे कारण फक्त आपल्या त्याच एंट्री आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीसाठी कलर कोड आपला दिसतं आहे की किती % किंवा किती अमाऊंट प्रत्येक कॅटेगरीसाठीचा एक्सपेन्स आपला झाला होता जानेवारी महिन्यामध्ये. आता आपण कस्टमाइजमध्ये जाऊन ह्याच्या काही प्रॉपर्टी चेंज करून घेऊया जेणेकरून जास्त इझी आपल्याला हे अंडरस्टँड करायला पडेल किंवा जास्त अपीलिंग आपलं दिसेल. पहिला आपण चेंज करूया चार्टचं टायटल टेक्स्ट, जिथे आपण घेऊया इयरली ब्रेकडाऊन. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की पूर्ण वर्षभरासाठी आपण दाखवतो आहे म्हणून ते जानेवारी फेब्रुवारीपासून डिसेंबरपर्यंत सगळं आलेलं आहे. त्याचं नाव चेंज करून आपण घेतलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा चार्ट सिलेक्ट करून आपण आता ते तीन डॉट्सवर चार्टच्या जिथून आपण गेलो चार्ट एडिटरला आणि कस्टमाइजमध्ये आपण चेंज करून घेतो आहे त्याची वेगवेगळ्या प्रॉपर्टीज. जसं की इथे सिरीज नावाची एक प्रॉपर्टी आहे जिथे आपण चेक करतो टोटल डेटा लेबल्स. म्हणजे या सगळ्याची टोटल किती झाले ती आपल्याला याच्या जानेवारीच्या समोर बरोबर दिसणार. कारण काय टोटल खर्च या सगळ्या कॅटेगरीजचा आपला 18,000 झाला होता जो डिस्प्ले होतो आहे. फक्त तो सगळ्या कॅटेगरी आपल्या कंप्लीट फिल झाल्यामुळे आपल्याला तो शेवटी दिसतो आहे. आपण इथे चेंज करून घेऊया कलर्स सगळ्या कॅटेगरीजचे. म्हणून मी प्रत्येक कॅटेगरीवर आधी क्लिक करून घेतो आहे आणि त्या कॅटेगरीचे कलर्स हे मी लाईट शेडमध्ये चेंज करून घेतो आहे. म्हणून कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 3, कॅटेगरी 4 आणि कॅटेगरी 5 सगळ्यांसाठी मी एक लाईट थीममधले किंवा लाईट शेडचे कलर्स चेंज करून घेतो आहे जेणेकरून जास्त अंडरस्टँड करायला आपल्याला इझी पडेल. डार्क कलर वापरल्याने त्याला डोळ्याला त्रास होऊ शकतो जेव्हा आपण चार्ट्स व्ह्यू करतो. तुम्हाला पाहिजे ते कलर तुम्ही इथे घेऊ शकता. माझ्या प्रिफरन्ससाठी मी इथे लाईट कलर्स घेतलेत. आणि आता हे जे 18,000 जे पुढे दिसत आहेत त्याच्यासाठीचं आपण इथे सोल्युशन करून घेऊया. होरिझॉन्टल ॲक्सिसमध्ये तुम्हाला इथे दिसेल एक ऑप्शन येतो खाली कस्टमाइजमध्येच ज्याच्यामध्ये मिनिमम आणि मॅक्सिमम आपण रेंज देतो. आता इथे मिनिमम 0 ते मॅक्सिमम मी देतो समजा 50,000. आता याच्याने काय होणार आहे
तर मॅक्सिमम रेंज 50,000ला गेली, म्हणून 18,000 जे आपल्या चार्टच्या पलीकडे दिसत होते ते आता इथे व्यवस्थित दिसत आहेत. आपल्या चार्टवरून अंडरस्टँड करायला सुद्धा इथे इझी जाणार आहे की हे जे कम्प्लीट चार्ट्स आहेत किंवा जे कम्प्लीट मिनिंग आहे या चार्टचं ते प्रॉपरली अंडरस्टँड होणार आहे. आपण इथे बघतोय की अजून एक चार्ट आपण इथे ॲड करणार आहोत, जो आपला होता डोनट चार्ट. त्याच्यासाठी मी टोटलमधल्या सगळ्या ज्या अमाऊंट्स आहेत पुढचे कॉलम ते सिलेक्ट करून घेतले आहेत, म्हणजेच B15 ते F15 आणि ॲड केला आहे पुन्हा एकदा चार्ट. इथे आपला आता चार्ट कुठला पाहिजे तर पाय चार्ट. तुमच्या लक्षात असेल आपण सुरुवातीला इथे आपण ॲड केलं किंवा मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये दाखवलं होतं तो त्या प्रकारचा चार्ट इथे ॲड करायचा आहे. म्हणून मी इथे कस्टमाइजच्या इथे चार्ट टाईप आधी चेक करून घेतो किंवा सेटअपमध्ये चार्ट टाईप चेंज करतो, जो मध्ये पाय चार्टमध्ये तुम्हाला दिसेल डोनट चार्ट. पाय चार्टमधली एक कॅटेगरी आहे, डोनट चार्ट ॲड केलेला आहे. त्याचा पुन्हा एकदा टायटल बाय डिफॉल्ट इथे टोटल आलेलं आहे. त्याच्यासुद्धा आपण प्रॉपर्टी सेट करून घेणार आहोत वेगवेगळ्या, आणि त्या प्रॉपर्टी सेट करण्यासाठी पुन्हा एकदा आपला चार्ट एडिटरमध्येच जायचं आहे. व्हॅल्यूज आपला B15 F15 ज्या परफेक्ट आहेत. लेबलसाठी पुन्हा एकदा आपण सिलेक्ट करून घेऊया. याचीच लेबल्स आपल्या घ्यायचे B15 F15. म्हणून सिलेक्ट डेटा रेंजवर मी क्लिक केलं आहे पुढच्या ग्रीडवर, आणि डेटा रेंजमध्ये मी घेतो आहे सगळ्या कॅटेगरीज आपल्याला पाहिजेत, म्हणून कॅटेगरी 1 म्हणजे B1 F1 सगळ्या घेतलेल्या आणि ओके केलेलं आहे. आणि तुम्हाला दिसेल खाली लेबल्स परफेक्टली आलेत. कॅटेगरी 5, कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 3, कॅटेगरी 4, आणि प्रत्येकाचा कलरसुद्धा इथे प्रॉपरली आलेला आहे, ज्याप्रमाणे आपण कॅटेगरीजसाठी कलर्स कॉम्बिनेशन वर घेतले होते. आणि प्रत्येकाचं तुम्हाला खाली पर्सेंटेज दिसेल की प्रत्येक कॅटेगरीमध्ये या पर्टिक्युलर आपण इयरमध्ये आत्तापर्यंत किती खर्च झालेला आहे ते इथे तुम्हाला टोटल दिसू शकते. आणि ते टोटल पर्सेंटमध्ये आहे, जे तुम्ही व्हॅल्यूजमध्ये सुद्धा घेऊ शकता. मी तुम्हाला ऑप्शन दाखवून ठेवून की व्हॅल्यूजमध्ये जर पाहिजे असेल तर कसं आहे, मी इथे व्हॅल्यूजमध्ये घेणार नाही, पर्सेंटेज ठेवणार आहे. पण तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑप्शन म्हणून माहिती असावं म्हणून देतो आहे. सो कस्टमाइजमध्ये तुम्ही जाऊन जिथे चार्ट स्टाईल आहे किंवा पाय चार्ट आहे स्पेसिफिकली, तरी तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता चार्ट स्लाइस लेबल. आणि जर तुम्ही व्हॅल्यू घेतली तर पर्टिक्युलरली आत्ता माझी कॅटेगरी 3 सिलेक्टेड होती, म्हणून त्याची व्हॅल्यू इथे रुपीजमध्ये 3,000 आली आहे. तुम्ही प्रत्येक कॅटेगरीसाठीची अशी व्हॅल्यू क्रिएट करून घेऊ शकता. गरज असेल तर मी ते सगळ्यांसाठी घेणार नाही, एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवलं. आता आपण चेंज करून घेऊया कलर्स प्रत्येक कॅटेगरीसाठी. म्हणून कॅटेगरी 1ला मी लाईट कलर घेतो आहे, कॅटेगरी 2साठी सुद्धा एक लाईट शेडचा कलर मी घेतो आहे. असं सगळ्या कॅटेगरीजसाठी मी हे कलर्स जे आहेत कॅटेगरीजचे वेगवेगळे ते चेंज करून घेणार आहे, जेणेकरून हे बघायला आपला प्रॉपर पडेल. कॅटेगरी 3साठी सुद्धा एक लाईट कलर घेतलेला आहे, वेगळा एक कलर चेंज करून मी घेतो. कॅटेगरी 4 सिलेक्ट करूया वरून पाय स्लाईसमध्ये, आणि त्याच्यासाठी सुद्धा एक लाईट कलर मी इथे सिलेक्ट करून घेतो आहे. समजा एक व्हायोलेट टाईप लाईट कलर आहे. आणि कॅटेगरी 4 जी आपली राहिली होती त्याच्यासाठी सुद्धा एक लाईट कलर सिलेक्ट करून इथे घेणार आहे. आणि अशा प्रकारे इथे आपले सगळे कलर्सचे कंबाईन करून झालेले आहेत. मी हे रिमूव्ह करतो आहे जे 3,000 जे मी इथे घेतले होते, रिसाईज करून घेतो आहे. रिसाईज केल्यानंतर ते रिमूव्ह होणार आहे. आणि रिसाईज करून घेतलेलं आहे आपल्या जो आपला बार चार्ट स्टॅक्ड बार चार्ट घेतलं होतं त्याच्या बरोबरीलाच. आणि पुन्हा एकदा एक फॉर्मॅट एडिट चार्टमध्ये मी जातो आहे आणि तिथे कस्टमाइजमध्ये जाऊन जी आपली चार्ट स्टाईलच्या आधी आपले जे चार्ट ॲक्सिस अँड टायटल्स आहे तिथे मी फायनली इथं टायटल चेंज करून घेणार आहे. आणि टायटल टेक्स्ट जे आपलं टोटल होतं त्याच्या जागी मी इथे चेंज करून घेतो आहे कॅटेगरीज. आणि इथे कॅटेगरी वाईज तुम्हाला जो एक्सपेन्स झालेला होता तो डिस्प्ले होणार आहे. सो अशा प्रकारे आपण सक्सेसफुली स्टॅक्ड बार चार्ट आणि जो आपला डोनट चार्ट आहे तो आपण इथे क्रिएट करून घेतला. त्याच्यानंतर आपण शेवटी इथे बघणार आहोत तो आहे इन्कम डॅशबोर्डमध्ये आपण स्टॅक्ड बार चार्ट आणि डोनट चार्ट कसा ॲड करणार आहोत. म्हणून पुन्हा एकदा इन्सर्टमधून आपण चार्ट ॲड करून घेतलेला आहे. तिथे आपण जो स्टॅक्ड बार चार्टच आपला होता आणि त्याचं टायटल पहिल्यांदा चेंज करून घेऊया.
जे आपलं असणार आहे इयरली इन्कम. जसं आपण मगाशी इयरली एक्सपेन्स घेतला होता तसा इथे आपण इयरली इन्कम घेतो आहे. आणि त्याचे पुन्हा एकदा आपण कलर्स सगळे ते शेड्स वगैरे चेंज करून घेऊया. इथे आपल्याला 3च शेड चेंज करायचे आहेत कारण इथे आपल्याकडे 3च टाईप्स आहेत, इन्कम सोर्स 1, इन्कम सोर्स 2 आणि इन्कम सोर्स 3. रिसाईज करून घेऊया आपल्या चार्टला आणि अरेंज करून घेऊया. पुन्हा एकदा चार्ट एडिटर मी इथे क्लोज केलेला आहे. आणि आता पाय चार्टसाठी टोटलच्या समोरच्या ज्या अमाऊंट्स होत्या त्या मी सगळ्या सिलेक्ट करून घेतल्या आहेत. इन्सर्ट चार्ट आणि चार्टमध्ये आपला टाईप कुठला घ्यायचा आहे तर चार्ट टाईपमध्ये जाऊन इथे पाय चार्टचं सजेशन बाय डिफॉल्ट आलं होतं, आपला पाहिजे डोनट टाईप. मी इथे खाली जातो आहे आणि ते तुम्हाला दिसेल पायमध्ये सेकंड कॅटेगरी जी होती डोनट चार्ट. आणि डोनट चार्टमध्ये 3 व्हॅल्यूज आपल्या आहेत कारण इन्कम सोर्स आपल्याकडे 3च आहेत. आणि त्याच्यासाठी आपण कस्टमाइजमध्ये जाऊन तिथे आपला ऑप्शन आहे पाय चार्ट आणि पाय स्लाइसचा. त्याच्या आधी सेटअपमध्ये मी एक ऑप्शन अनचेक करून घेतो, यूज कॉलम ए ॲज हेडर्स. ते अनचेक केल्यामुळे कॉलम एचे जे हेडर होते ते आपण काढून टाकले आणि कॉलम B15 D15पर्यंतच आपल्या इथे व्हॅल्यूज घ्यायचे आहेत. ते मी सेव्ह करून घेतलं. म्हणून आपल्या इथे चेंज काय करायचं ते ॲड लेबल चेंज करायचं. मी चुकीच्या ऑप्शनमध्ये चेंज करतो. ॲड लेबलवर क्लिक करून इथे आपल्याला व्हॅल्यूज घ्यायचे आहेत इन्कम सोर्स 1 इन्कम सोर्स 3पर्यंत आणि ओकेवर क्लिक करा. इथे तुम्हाला टायटल्स दिसतील प्रत्येक पाय चार्टच्या वर आणि खाली पर्सेंटेज आहेत म्हणजे किती % इन्कम आपलं झालेलं आहे त्या पर्टिक्युलर इन्कम सोर्सपासून, ते इथे डिस्प्ले झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा कलर्स इथे लाईट करून मी घेतो आहे. तुम्ही हे कलर ॲज इट इज ठेवले किंवा तुम्हाला पाहिजे ते घेतले तरी चालतील. मी जसं तुम्हाला म्हटलं लाईट कलर्स अंडरस्टँड करायला किंवा बघायला जास्त इझी पडतात म्हणून मी इथे ते चेंज करून घेतो आहे. आणि पायचार्टमध्ये अजून एक सेटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे, चार्ट्स अँड ॲक्सिस टायटल्स. आणि ते मी फायनली टायटल चेंज करून घेतो आहे या आपल्या डोनट चार्टचं, जे मी घेतलेलं आहे इन्कम. आणि फायनली आपण रिअरेंज करून घेऊया या कंप्लीट डोनट चार्टला. म्हणून मी चार्ट सिलेक्ट केला आहे आणि अरेंज करून घेऊया आपल्या स्टॅक्ड बार चार्टच्याच बरोबर. इन्कमला एक नाव मी चेंज करू, इन्कम सोर्सेस करतो जेणेकरून अंडरस्टँड करायला इझी पडेल. प्रत्येक सोर्स वाईज आपण दाखवतो आहे म्हणून. त्यानंतर शेवटी इथे आपला चार्टसुद्धा ॲड झालेला आहे. आणि इथे आपलं जे कंप्लीट इन्कम एक्सपेन्स ट्रॅकर, जे एक प्रकारचं आपलं ऑनलाईन सॉफ्टवेअरच आपण याला म्हणू शकतो, जे कंप्लीट झालेलं आहे. मला वाटतं की तुम्हाला यातला प्रत्येक पॉईंट आणि प्रत्येक सेक्शन इथे समजलेलं आहे. या प्रत्येक सेक्शनसाठी तुम्हाला दिसेल टाईमलाईनवर मी इथे जी आपली यूट्यूबची टाईमलाईन आहे तिथे वेगवेगळे सेक्शन्स आहेत. तुम्हाला जर पर्टिक्युलर सेक्शन परत बघायचं असेल तुम्ही त्या सेक्शनवर क्लिक करून ते बघू शकता. टाईमलाईनमध्ये कुठल्याही प्रकारची क्वेरी किंवा कुठल्याही प्रकारचा डाऊट किंवा सजेशन असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की तो शेअर करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब फॉर मोर अँड प्लीज लाईक, कमेंट अँड शेअर.